Standard 9th, Chapter 9, Environmental Management, Part 2. Today's topic, Solid Waste Management. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच. Our today's topic, Solid Waste Management. Hello students, in our last session we have already started with the chapter that is Environmental Management, and in our last session we studied about climate and weather, right? But now we are going on a very important and crucial topic, that is environmental management. In this topic we are going to study solid waste. Okay, in this particular activity what we are going to do is we will do a certain activity, this activity, and ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला सहभागी व्हायचं आहे वर्गातल्या मुलांनी. आता एक काम करायचं, आपल्या घरामध्ये एक डस्टबिन असतं, बरोबर आहे? 2 डस्टबिन असतात, एक ओला कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी, बरोबर आहे? वेस्ट दॅट इज वेट वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, तर ज्यामध्ये किचनमधलं आई जे काही कचरा आहे, भाजीपाल्याचे जे काही दांडे आहेत ते सगळे ती आई त्याच्यामध्ये टाकते, वेट गार्बेजमध्ये, बरोबर आहे? त्याचं पण तुम्हाला एक लिस्ट बनवायची की वेट गार्बेजमध्ये आई काय 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 कचरा त्या कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या अगोदरच लिस्ट करून घ्यायची, ठीक आहे? आणि दुसरी एक लिस्ट फॉर ड्राय वेस्ट, सॉलिड वेस्ट. मग या सॉलिड वेस्टमध्ये तुमचे पेपर्स आले, प्लास्टिकच्या बॅग आल्या, आणखीन घरामध्ये आणखीन काही कचरा, तुम्ही एखाद्या नवीन वस्तू काही विकत आणली असेल तर त्याचे पॅकिंगचे रॅपर्स असतात ते आहे, किंवा आणखीन दुसरा काहीही कचरा. तुम्ही चॉकलेट खाल्ले त्याचे रॅपर आहेत, तुम्ही बिस्किट खाल्ले त्याचे रॅपर आहेत. हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक यादी बनवायची आहे आणि ती यादी तिथल्या तिथे नोंद करायची. अँड इन दिस पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी इज की एक्झॅक्टली सॉलिड वेस्टमध्ये आपण काय 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 कचरा सातत्याने टाकतो. आणि ही ॲक्टिव्हिटी यू आर गोइंग टू डू इट फॉर ॲटलिस्ट 4 to 5 days. आणि 5 दिवसानंतर तुम्हाला स्वतःलाच ते 5ही पानं टॅली करायचे की ड्राय वेस्टमध्ये मी सातत्याने कुठला कुठला कचरा मी माझ्या डस्टबिनमध्ये टाकतोय किंवा माझ्या घरातले इतर मेंबर टाकतायत आणि त्याची विल्हेवाट कशी होते, हाव इट इज बीन डिस्पोज्ड बाय NMC, बरोबर? आणि हे तुम्ही ऑब्झर्व करत असताना तुमच्याच लक्षात येईल की तुम्ही सातत्याने कुठला कचरा वारंवार टाकत आहात, बरोबर आहे? अँड प्लीज ट्राय टू अवॉइड इट. ओके, यामध्ये काय होईल, खूप मोठा बदल होणार नाही, बट चॅरिटी ऑलवेज बिगिन्स ॲट होम, राईट? म्हणून आपण एक सुरुवात केली तर हळूहळू आपल्याला पुढे भविष्यामध्ये या गोष्टीची जे काही इफेक्ट्स आहेत हे आपल्याला पुढे भविष्यामध्ये दिसणार आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी समजली तुम्हाला काय करायचं आहे, 2 पेपर डस्टबिनच्या तिथे लावून ठेवायचे आहेत वर भिंतीला, आणि ओला कचरा आई काय काय टाकते मराठीत यादी बनवा, नो प्रॉब्लेम, बरोबर आहे? आणि सॉलिड वेस्ट दुसरा ड्राय कचरा आपण जो टाकतोय, बरोबर, सुका कचरा, तर त्या सुक्या कचऱ्यामध्ये आपण काय काय टाकतोय. तुम्ही न्यूजपेपर रॅप करून टाकलं तिथे लिहा की मी एक न्यूजपेपर रॅप करून टाकलेला आहे, किंवा आईने मेथीची भाजी निवडलेली आहे ती तुम्ही ओल्या कचऱ्यामध्ये टाकलेली आहे, ती लिहा. मेथीच्या भाजीचा जो काही कचरा आहे तो मी ओल्या डस्टबिनमध्ये टाकलेला आहे. ओके, अशा प्रकारे 4 ते 5 दिवसाचे 5 पानं प्रत्येकी वेगवेगळे करायचे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला टॅली करायचं आहे की हा जो कचरा आहे तयार होणारा, आता वेट वेस्ट जे आहे तर नो प्रॉब्लेम, जे काही आपल्या किचनमध्ये तयार होणारा कचरा आहे, जसे कांद्याचे टरफलं आहे, टोमॅटोची काही घाण असेल ती आहे, आई दुसऱ्या काही भाज्या करते त्याचे देठ आहेत, किंवा आणखीन काही पालेभाज्या आहेत त्यांचे पण पानं आहेत किंवा त्याचे देठ आहेत, जे काही आई टाकते कचऱ्यामध्ये ते सगळं वेट वेस्टमध्ये जातं, ओल्या कचऱ्यामध्ये. आणि ओला कचरा जो आहे हा डिकम्पोज होतो, मायक्रोब्स त्याला डिकम्पोज करतात and it is been converted into fertilizer, so तो आपल्यासाठी उपयुक्त आहे.
पण सॉलिड वेस्टमध्ये तुम्ही मोबाईलची बॅटरी फेकू शकता किंवा आपल्या घरामध्ये जे सेल आहेत असे सेल, याच्यापेक्षा मोठे सेल मिळतात ते, हे सगळे सेल आपण काय करतो, कचऱ्याच्या डब्यात टाकतो. मग ह्या डिकम्पोज होतात का, तर हे डिकम्पोज होत नाही. येते लक्षात. मग असे किती कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकता की जो डिकम्पोज होत नाही. प्लास्टिक टाकताय, थर्मोकोल टाकताय, हा कचरा एन्व्हायरमेंटमध्ये जमिनीमध्ये काढल्यावर डिकम्पोज होत नाही. बरोबर. मग हा आपण अवॉइड करू शकतो का, हेच मॅनेजमेंट आपल्याला ह्या पुढच्या टॉपिकमध्ये पाहिजे. ओके. What do you mean by solid waste? Our next topic is solid waste, right? What do you mean by solid waste? जर हा प्रश्न तुम्हाला आला तर what answer is expected? According to textbook, again it is many waste material are generated through various human activities. This is called as सॉलिड वेस्ट. आपली ह्युमन ॲक्टिव्हिटी होत असते दिवसभर घरामध्ये, बाहेर, फील्डवर, जिथे आपण कुठे शाळेत तुम्ही असता तिथे. तर या ॲक्टिव्हिटीमधून तुम्ही जो काही वेस्ट तयार करताय, दॅट वेस्ट इज कॉल्ड ॲज सॉलिड वेस्ट, राईट. यामध्ये आपण वेगवेगळे मटेरियल तयार करतोय. जसं तुमच्याकडे वह्या असतात, पुस्तकं असतात, आणि तुम्ही एखादी गोष्ट लिहायला घेतली, ते तुम्हाला चुकीची वाटली तर तुम्ही ते पान पटकन फाडून टाकतात. बरोबर. पण ते पान तयार होण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ते पान तुम्ही असं इझिली वेस्ट करताय, किंवा हे कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी ह्या पानाचं मी आणखीन काही युटिलाइज करू शकतो का, याच्यापासून मी हँडमेड पेपर बनवू शकतो का, असं तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही हे सगळं हँडमेड पेपर बनवू शकता किंवा त्या हँडमेड पेपरपासून तुम्ही ग्रीटिंग्स वगैरे तयार करू शकता, मग हे तुम्ही रियूज करताय. इन्स्पाइट ऑफ थ्रोइंग इट इन डस्टबिन, रियूज इट. ओके. इफ यू रियूज इट, डेफिनेटली द ग्रेट प्रॉब्लेम विच वी ऑल आर फेसिंग, द वर्ल्ड इज फेसिंग, विल बी सॉल्व. ॲटलिस्ट 10%, 20% सॉल्व होईल, पण आपण ॲटलिस्ट तेवढा तरी सॉल्व करू शकतो. All you students, we teachers, if we decide together, we can change it, right? आता हे झालं पहिलं टॉपिक की it is defined. Define solid waste. You all are supposed to write this. Okay? Note it down. Nowadays the world is facing this problem. आणि हे जो प्रॉब्लेम आहे सॉलिड वेस्टचा प्रॉब्लेम, हा फक्त इंडियामध्ये किंवा नाशिकमध्ये मर्यादित नाही आहे. हा सॉलिड वेस्टचा प्रॉब्लेम इंडियामध्ये, नाशिकमधून महाराष्ट्र पण फेस करतोय, महाराष्ट्राचा इंडिया पण फेस करतोय, आणि इंडियाचा एशिया फेस करतोय. नॉट ओनली एशिया, होल वर्ल्ड इज फेसिंग दिस प्रॉब्लेम, सॉलिड वेस्ट. आणि यामध्ये तुम्हाला हे टॉपिक संपल्यानंतर मी काही पिक्चर्स दाखवणार आहे. त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला स्वच्छतेचं महत्त्व, ठीक आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही साधा एखादा पेपरचा तुकडा जर तुम्ही रस्त्यावर फेकला तर दे आर चार्ज यू फाईन. तुम्हाला काही पैसे भरावे लागतात कारण तुम्ही तो कचरा फेकला रस्त्यावर, ठीक आहे. त्यामध्ये जे काही आणि त्यामध्ये आणखीन आपण हे बोलायचं ठरलं तर हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, हे जर आपण मॅनेजमेंट करू शकलो तर आपण आपली वर्ल्डची इकॉनॉमी सुधारू शकतो. ते कसं, तर भरपूर गोष्टी, जसं खूप सारे लोक हे कपडे, आता ती इकॉनॉमी कशी डिस्टर्ब होते, तर हा सॉलिड वेस्ट जे आहे ते इझिली डिग्रेड होत नाही, बायोडिग्रेड होत नाही. सो जर ते जमिनीमध्ये जाऊन त्याला कुठल्याही प्रोसेसने आपण कुठल्याही मायक्रोब्स त्याच्यावर ॲक्टिवली काम करू शकत नाहीत, त्याला रिड्यूस करू शकत नाहीत, जमिनीमध्ये त्याला डिझॉल्व करू शकत नाहीत, तर डेफिनेटली इट विल स्टे इन लँड फॉर अ लॉंग टाईम. आणि त्या लॉंग ड्युरेशनमध्ये साईड बाय साईड आपण
जमिनीचं पोल्युशन सुद्धा होत आहे या सगळ्या वेस्टमुळे. सो वी कॅन डेफिनेटली कंट्रोल दिस वेस्ट ॲट स्मॉल स्केल. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की पेपर कमीत कमी फाडा. तुमच्यापैकी भरपूर जणांना सवय असते की आता तुम्हाला आत्ता सवय नसेल कदाचित, पण लहानपणी एक अख्खी पेन्सिल तुम्हाला दिली की संध्याकाळी शापण करून करून संध्याकाळी आईला सांगायचं पेन्सिल संपली, बरोबर. पण तो कचरा रियुजेबल आहे. तो जमिनीमध्ये जेव्हा जातो डंप केला जातो, बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घंटागाडीवाले येतात आपल्याकडे, ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा गोळा करतात. ते कलेक्टेड सेपरेटली अँड ॲज दे कलेक्टेड सेपरेटली simultaneously they even dispose it separately. In this particular activity all wet garbage is again separated and then simultaneously it is then put into dump area where it is being decomposed by microbes, and the solid waste, it is not going to be decomposed by any microbe. So another action is taken on it. Various actions are there, various activities are there which are being taken out on this solid waste, which change this garbage and reuse it, or it is helpful for us. We will see it in our next topic how it is helpful for us. Okay. Biodegradable waste and non-biodegradable waste. Our next topic is biodegradable waste and non-biodegradable waste. What do you mean by biodegradable? Bio means life, right? मग एखादी कुठली पण अशी लाईफ जी डिग्रेड करू शकते, सडवू शकते, कुजवू शकते आणि त्यांना कॉम्प्लेक्समधून सिम्पलमधून आणखीन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज बायोडिग्रेडेबल वेस्ट. मग जो कुठला वेस्ट आहे जो बायोडिग्रेडेबली आपण मॅनेज करू शकतो, कन्वर्ट करू शकतो आफ्टर डिग्रेडेशन, त्याचं जेव्हा डिग्रेडेशन होतं, डिसोसिएशन होतं आणि अगेन इट इज कन्वर्टेड फ्रॉम कॉम्प्लेक्स इंटू सिम्पल फॉर्म, बरोबर. आणि यामध्ये आपल्याला फर्टिलायझर्स मिळतात. ते कसे बघूया आपण. फर्स्ट पॉईंट, बायोडिग्रेडेबल वेस्टचा फर्स्ट पॉईंट बघूया आपण. इट इज डिजनरेटेड बाय मायक्रोब्स. हे जे बायो वेस्ट आपण देतो, किचनमधला जो काही कचरा देतो किंवा ओला कचरा आपण जो काही देतो, तो ओला कचरा जो काही आहे तो इट इज डिग्रेडेड बाय मायक्रोब्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावर पोचले जातात. वी ऑल नो, बरोबर. हे पॅरासाइट्स आहेत किंवा दे आर ड्वेलिंग इन सॉइल. आणि मग आपल्याकडून जो कचरा घेतला जातो तर हे घंटागाडीवाले काय करतात, इट इज नॉट दॅट दे विल वॅनिश इट. कुठली जादू करत नाहीत की आपला सगळा कचरा गायब होतो, नाही. आपला हा कचरा त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाते आणि ती योग्य ती विल्हेवाट हाऊ इट इज डन, लेट अस सी. डंप यार्ड असतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी नाशिकच्या बाहेर आडगावच्या अलीकडे डंप यार्ड होतं, बरोबर. आणि डंप यार्डमध्ये काय केलं जायचं की आपल्या नाशिकचा सगळा कचरा जो काही गोळा केला जायचा, घंटागाडी तिथपर्यंत जायच्या आणि तिथे गेल्यानंतर ते फक्त तिथे ओतून द्यायचा तो कचरा, बरोबर. आणि तो ओतून दिल्यानंतर त्या गाड्या पुन्हा दुसऱ्या दिवशी मोकळ्या गाड्या आपल्याकडे यायच्या कचरा गोळा करायला. हे पूर्वी व्हायचं. पण नंतर जसं जसं अभ्यासकांच्या लक्षात यायला लागलं की दोन्ही कचरे तुम्ही एकत्र गोळा केल्यानंतर त्यामध्ये हे नॉन बायोडिग्रेडेबल जो वेस्ट आहे ते जमिनीमध्ये तसंच राहतंय आणि त्या जमिनीचं पोत किंवा त्याची जी फर्टिलिटी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. मग काय करायला हवं. मग अभ्यासकाने अभ्यास करून त्यावेळेस सांगितलं की वी शुड कलेक्ट वेट अँड ड्राय गार्बेज सेपरेटली. मग तिथून पुढे ही संकल्पना आली. घंटागाडीवाल्यांनी आपल्याला सांगायला सुरुवात केली की आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा द्यायचा आहे, कारण मग त्यांना ते सेपरेट करायला सोपा जातो आणि त्याच्यावर ज्या काही प्रक्रिया होतात त्या करायला सोपा जातात, बरोबर आहे. सो इट इज डिजनरेटेड बाय
मायक्रोब्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही पिक्चर्स टाकलेले आहेत ते तुम्ही पहा या टॉपिकवर. सेकंड आहे इकडे फर्स्ट पाहूया. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टचा फर्स्ट पॉईंट, इट कॅनॉट बी डिग्रेडेड. आता मला एक सांगा, आपण वेगवेगळा कचरा टाकतो की ज्या कचऱ्यामध्ये सपोज मोबाईलचं कवर आहे, बरोबर आहे, किंवा बॅटरी आहे, ठीक आहे, सेल आहे, किंवा थर्मोकॉल टाकलं आहे. गणपतीचे दिवस झालेले, गणपतीचं डेकोरेशन तुम्ही काढलं असेल आणि जो काही तुम्ही थर्मोकॉलनी जे काही तुम्ही डेकोरेशन केलेलं डेफिनेटली तुम्ही ते घंटागाठ दुसऱ्या दिवशी फेकून दिलं असेल, बरोबर. मग ते फेकून दिल्यानंतर ते तुमचं थर्मोकॉलचं जे काही डेकोरेशन आहे ते हे तुम्ही स्वतःच घरी करून पहा. तुम्ही जमिनीमध्ये ते पुरून पहा, ठीक आहे. आणि दुसरीकडे तुम्ही गणपतीसाठी जी काही फुलहार जे काही वाहिलेले होते ते पण जमिनीमध्ये तुमच्या घराजवळ जर कुठे स्पेस असेल तर ती, आणि ती नसेल तर आपण जेव्हा शाळेत येऊ त्यावेळेस तुम्ही ही ॲक्टिव्हिटी शाळेतही करून पहा. एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये हे फुलं आणि हे थर्मोकॉल हे दोन्ही पण तुम्हाला जमिनीत काढायचे आहे, बरोबर आहे. आणि साधारणतः 1 महिन्यानंतर पुन्हा पहा. 1 महिन्यानंतर तुम्ही जेव्हा ती जमीन तिथेच खोदणार आहात, यू विल बी सरप्राइज टू सी द फ्लावर, द लीव्स, whatever you have been dumped in that area will be vanished. मग कुठे झाले, जादू झाली? नो. अगेन मायक्रोब्स त्यांनी ते डिग्रेड केलं, डिझॉल्व केलं जमिनीमध्ये, बरोबर. पण तुम्ही जे थर्मोकॉल किंवा प्लास्टिक तिथे गाडलेलं आहे ते 1 महिन्याने म्हणा किंवा 1 वर्षाने तुम्ही जाऊन पाहू शकता, ते तसंच असतं. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, बरोबर आहे. इट मीन्स मायक्रोब्स आर अनेबल टू डिग्रेडेड. मायक्रोब त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही. मायक्रोब्स कांट डू एनिथिंग ऑन सच थिंग्स. सो वी आर सपोज टू सेपरेट इट. मग ज्यावेळेस आपण सुका कचरा वेगळा देतो, पुन्हा ते घंटागाडीवाले जे एखाद्या ठिकाणी डंप करतात तिथे गेल्यानंतर ते पुन्हा वेगवेगळा करतात की ई कचरा आहे तो बाजूला, बरोबर आहे. जो काही पुन्हा त्याच्यामध्ये पण रियुजेबल आहे तो बाजूला, प्लॅस्टिक बाजूला, असा वेगवेगळा करून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात इन ऑर्डर टू डिकम्पोज इट, बरोबर आहे. सेकंड पॉइंट ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट इज एक्झाम्पल किचन वेस्ट. आता आपण काय काय टाकतो वेट वेस्टमध्ये, वेट गार्बेजमध्ये आपण काय काय टाकतो, ओल्या कचऱ्यात आपण काय काय टाकतो ते पाहूया. किचन वेस्ट म्हणजे आईच्या स्वयंपाकाचा, आई जी काही कचरा वगैरे तयार होत असेल, भाजी पाला जे काही असेल, ठीक आहे, हा सगळा वेट वेस्टमध्ये जातो, डोमेस्टिक वेस्टमध्ये. ॲश, तुम्ही जर काही जाळलं असेल, घराच्या आजूबाजूला काही जळालं असेल तर त्याची जी राख आहे ही पण आपण बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये टाकतो. त्याच्यानंतर सॉईल, माती, ही पण आपण ओल्या कचऱ्यामध्येच टाकतो. तर शेण, गाईचं म्हशीचं जे काही शेण आहे हे पण आपण वेट वेस्टमध्ये टाकतो. आणि प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स, जसं तुमच्या आजूबाजूला जर एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या सारखे पानं पडत आहेत, बरोबर. ते पानं पडल्यानंतर ते पानं तुम्ही गोळा करून वेट वेस्टमध्ये टाकू शकता घंटागाडीमध्ये, ठीक आहे. आणि जिथे भरपूर सारा कचरा साचतो, खूप सारे झाडं आहेत गार्डनमध्ये एखादा, तर तिथले जे काही मेंटेन करणारे आहेत मॅनेजर्स, तर ते काय करतात, सगळा कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवतात आणि आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस घंटागाडीवाले येतात त्या भागामध्ये आणि तो कचरा जो काही पालापाचोळा आहे, प्लांट्स पार्ट, ते गोळा करतात आणि ते घेऊन जातात. विचार अगेन बायोडिग्रेडेबल म्हणजेच मायक्रोब त्यांना डिकम्पोज करतात. सॉरी, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट एक्झाम्पल आर प्लास्टिक, मेटल्स, ई-वेस्ट अँड अदर सिमिलर मटेरियल. आणखीन वेगवेगळे मटेरियल आहेत असे की जे डिग्रेड होत नाहीत. दोज आर नॉन डिग्रेडेबल, सडत नाहीत, कुजत नाहीत, जसेचे तसेच राहतात वर्ष आणि वर्ष, बरोबर. म्हणून असा कचरा आपल्याला वेगळा द्यायचा असतो. बायोडिग्रेडेबलचं थर्ड पॉईंट, या सगळ्या कचऱ्याला आपण वेट वेस्ट म्हणतो, बरोबर, आणि या सगळ्या कचऱ्याला आपण ड्राय वेस्ट म्हणतो. बायोडिग्रेडेबलचा थर्ड
थर्ड पॉइंट, बायोफ्युएल इज जनरेटेड. या सगळ्यांवर प्रक्रिया करून आपल्याला काहीतरी चांगलं मिळतंय. वी आर गेटिंग समथिंग नाईस. ते कसं, हे सगळे जे आहेत हे सडल्यानंतर कुजतायत. कुजल्यानंतर सपोज आपल्याला शेण खताचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण तुम्ही 9वीत आहात पण तुम्ही 6वी 7वी 8वी या 3ही वर्षे तुम्ही बायोगॅस प्रकल्प हा पाहिलेला असेल. तुमच्या सायन्सच्या धड्यांमध्ये असतो. मग हा बायोगॅस प्रकल्प जो आहे इट इज अगेन बायोफ्युएल. बरोबर आहे. बायोफ्युएल, बायो म्हणजे लाईफ आणि फ्युएल म्हणजे लाईफ त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करते. लाईफ कोण, तर लाईफ इज मायक्रोब्स. मायक्रोब्स ते सडवतायत, कुजवतायत. कुजल्यानंतर त्याच्यामधून विशिष्ट असा वास निघतोय आणि तो जो वास आहे काय कुजवतायत ते शेण. आणि शेण कुजवल्यानंतर त्याच्यामधून मिथेन गॅस बाहेर येतो. कुठला गॅस बाहेर येतोय, दॅट इज CH4. आणि हा CH4 गॅस जो आहे हा आपण खेड्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथे LPG गॅस येत नाही. तर तिथे ते लोक जे आहेत हा बायोगॅस वापरतात. आणि हा बायोगॅस जो आहे दॅट इज CH4. बरोबर. आणि इकडे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्टमध्ये ओनली वेस्ट अँड वेस्ट, फक्त वेस्ट. इथं काय तयार होत आहे, या सगळ्यांमध्ये काय तयार होतं, वेस्ट अँड ओनली वेस्ट. फक्त कचराच तयार होतोय. त्याच्यापासून तुम्ही काहीही नवीन बनवू शकत नाही. जर इनकेस तुम्ही प्लास्टिक जाळलं तर त्याच्यापासून काय मिळणार आहे तुम्हाला, बायो प्रोडक्ट काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. बोथ आर हार्मफुल फॉर अस. बरोबर आहे. म्हणजे पुन्हा पोल्युशन. अगोदर हे प्लास्टिक आहे हे जमिनीचं पोल्युशन करते. त्याला जाळल्यानंतर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, प्युअर फॉर्म ऑफ कार्बन हे सगळे जमिनी आकाशामध्ये म्हणजे हवेमध्ये उडणार आहे आणि एअर पोल्युशन करणार आहे. अगेन वेस्ट. बरोबर. किंवा मेटल्स आहेत. मेटल्स पण आपल्याला काही जास्त आपल्याला कन्वर्ट करता येत नाही. बरोबर. ई वेस्ट पण तुम्ही जर हे सगळं जाळलं, तुम्ही जर बॅटरी जाळली मोबाईलची तर तुम्हाला माहिती आहे ब्लास्ट होतो. बरोबर. अगेन इट विल गिव्ह अस कार्बन डायऑक्साईड इटसेल्फ और इट्स बाय प्रोडक्ट्स. बरोबर. सो अगेन इट इज नॉट गुड फॉर अस. सो वी ऑल आर सपोज टू अवॉइड नॉन डिग्रेडेबल वेस्ट. हे नॉन डिग्रेडेबल वेस्ट जे आहे हे आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे आणि वापर केल्यानंतर कमीत कमी तो कचऱ्यात जाईल एवढं आपल्याला माहिती आहे. Here is a video which tell us why Indore city deal with solid waste and became most clean city of India. Just look this video carefully and try to understand what exactly the person talking in the video is telling us, the importance of cleanliness and the reason or their secret behind how they kept their city clean for last 3 years.